नमस्कार श्रोते मित्रहो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी जन्मदाता. प्रकरण पहिले. सकाळचे 9:30 झाले होते. ऑफिस सुरू व्हायला काही मिनिटांचाच अवकाश होता. पण ह्या मधल्या वेळात कुठल्याही ऑफिसात जो गडबड गोंधळ चाललेला असतो त्याला अर्थातच वर्धमान अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी अपवाद नव्हती. कुजबुजत्या आवाजाचे, मध्येच कोणाच्या तरी जोरदार हसण्याचे आणि पावलांच्या धावपळीचे, अशा अनेक संमिश्र आवाजाने ऑफिस भरून गेले होते. हेड क्लार्क कावळे यांच्या टेबलावरच हजेरी बुक ठेवलं होतं. त्यांच्या भोवती चकाटे पिटणाऱ्यांचा एक घोळका झाला होता. टिप्पणीस कसले तरी चावट किस्से सांगत होता आणि कावळे मनापासून हसून त्याला दाद देत होते. ऑफिसमध्ये आता कामाच्या गडबडीचे आवाज येऊ लागले होते. कोणी टायपिस्ट टाईपरायटर चालवत होते. त्याचा थडथड आवाज ऐकून ऑफिसचे नियमित काम सुरू झाले असेच वाटत होते. चिटणीस, मोडक साहेबांनी बोलवलं आहे तुम्हाला. डाव्या हातावरचा तंबाखू उजव्या हाताच्या बोटाने मळत चंदू शिपायाने वर्दी दिली. चिटणीसच्या कपाळावर आठ्या पडल्या. साला 1 मिनिट स्वस्त बसणार नाही. चिटणीस उगाच संतापत म्हणाला, 9:30 वाजले की याचं बोलावून आलंच. सकाळी येताच गुड मॉर्निंग केलं का? चंदू शिपाई मिस्किलपणे म्हणाला. नाही ना, मग आता जा. चुप रे. चिटणीस त्याच्यावर रागाने खेकसला. कावळे आणि टिप्पणीस गालातल्या गालात हसले, पण त्यामुळे चिटणीस अधिकच चिडल्यासारखा झाला. चिटणीस, रागावतोस काय असा? टिप्पणीस उगाच मानभावीपणे म्हणाला. ऑफिस आहे हे, नोकरी करतोय आपण. तू गप्प बसतो का साल्या? टिप्पणीस गदागदा हसला. दुसऱ्यांची चेष्टा करणारा चिटणीस स्वतःची चेष्टा सहन करू शकत नाही हे त्याला माहीत होतं. म्हणूनच मधून मधून त्याला खिजवण्याचा आनंद तो आणि कावळे लुटत होते. हसता हसता टिप्पणीसने खिशातून सिगारेट काढली आणि आपल्या ओठात पकडली. माचीस काढून तो पेटवणार तोच ऑफिस एकदम शांत झाले. पिनड्रॉप शांतता पसरली. यार्डली पावडरचा मंद सुवास ऑफिसभर दरवळला. सिगारेट पेटवण्यासाठी खाली झोकलेल्या टिप्पणीसला कावळे उत्तेजित झाले आहेत हे त्यांच्या चेहऱ्यावरून सहज कळत होतं. अभावितपणे त्याने मान वर केली. डॉली परे राहत होती. टिप्पणीस सिगारेट पेटवायची विसरून गेला आणि चिटणीसही सारे काही विसरून तिथेच उभा राहिला. फक्त डॉलीच्या उंच टाचेच्या सँडल्सचा लयबद्ध आवाज येत होता. कंबरेला हेलकावे देत मुरडत मुरडत डॉली कावळ्यांच्या टेबलाच्या दिशेने येत होती. आपण कित्येकांची हृदये पायाखाली तुडवतोय याचं तिला भानही नव्हतं. आपल्या सहजगत्या मोकळ्या स्वभावानं ती सर्वांनाच प्रिय झाली होती. मिस्किलपणे ती सर्वांची चेष्टा करीत होती. ऑफिसमध्ये शिरताच दाबल्या आवाजात तिची बडबड चालू होत होती. आत्ताही स्टुलावर बसून एकाग्रपणे तंबाखू मळणाऱ्या चंदूकडे पाहून ती अगदी सहजपणे म्हणाली, गुड मॉर्निंग चंदू. चंदू ताडकन उभा राहिला. डोळे विस्पारून तिच्याकडे पाहतच राहिला. नंतर हळूच म्हणाला, गुड मॉर्निंग मॅडम. डॉली त्याची गडबड पाहून मजेशीर हसली. तोऱ्यात चालत ती कावळ्यांच्या टेबलाजवळ आली. तिने पर्स उघडली. सर्वांना वाटले आता ती पेन काढून हजेरी बुकावर सही करणार, पण पर्समधून तिने लायटर काढला. खटका दाबला. मंजूळ किणकिणाट झाला आणि दुसऱ्या क्षणी तिने टिप्पणीसाने ओटात धरली सिगारेट लायटरने शिलगावली. टिप्पणीस एकदम भानावर आला. शॉक बसल्यासारखं काय उभा आहेस तू? डॉली त्याला म्हणाली. डॉली? आपल्या हृदयावर हात ठेवीत टिप्पणीस म्हणाला, तुला पाहिले की नेहमी शॉक बसल्यासारखंच होतं. असं? किंचित मान तिरपी करत डॉलीने विचारले. डॉलीच्या त्या साध्या आविर्भावात टिप्पणीस वेढावला. एकदम खास बात सांगतोय अशा आवाजात तिला म्हणाला, डॉली, आज तू अतिशय सुंदर दिसतेस. ओह, थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. मग त्याच्याकडे वळत अगदी मिस्किलपणे ती म्हणाली,
लग्न झाल्यानंतर एकदा तरी तू हे वाक्य बायकोला ऐकवले आहेस काय? एकच हशा उडाला. टिप्पणीचा चेहरा साफ पडला. डॉलीने आपली सर्वांसमोर विकेट घेतली याचे त्याला दुःख झाले. चिटणीस अगदी गुदगुल्या झाल्यासारखा हसत होता. तू कशाला हसतो आहेस? अगदी गोड आवाजात डॉली त्याला म्हणाली. तूही तसलाच. चिटणीस एकदम हसायचा थांबला. तुमच्यासारख्या बायकांना दुसऱ्यांच्या बायका नेहमीच सुंदर दिसतात. अरे, मोडक साहेबांनी बोलवले मला. स्वतःला सावरून घ्यायचा प्रयत्न करीत चिटणीस म्हणाला आणि तरातरा निघून गेला. साला डरपोक. मानेला झटका देत डॉली म्हणाली. हजेरी बुकावर सही करा ती खाली वाकली. तोच घाईघाईने रमाकांत ऑफिसमध्ये शिरला. लेट मार्क वाचवण्यासाठी तसाच दुडक्या चालीने कावळ्यांच्या टेबलाकडे आला. त्याची चाहूल लागताच डॉलीने वर पाहिले. ओह रमाकांत, गुड मॉर्निंग. रमाकांत आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. डॉली अतिशय दिलखेचक वेशात आली होती. गुडघ्याच्या किंचित वर असला स्कर्ट आणि त्यावर मोठ्या गळ्याचे जॅकेट. डॉलीच्या उफाळत्या तारुण्याचे पुरेपूर दर्शन घडवण्यासाठीच शिंप्याने जणू तो ड्रेस शिवला होता. आपल्याला पाहून हरकून गेल्या रमाकांतची चेष्टा करायची डॉलीला लहर आली. हळूच तिने त्याच्या गालावरून हात फिरवला. रमाकांत दचकला. गालावर मोरपीस फिरवावे तसे रमाकांतला वाटले. हळूच एक पाऊल तो मागे गेला. त्याच्या त्या कृतीने डॉली खुदूखुदू हसली. संपूर्ण ऑफिसात रमाकांत लाजरा म्हणून प्रसिद्ध होता. सिनेमाला जाऊया? डॉलीने मिस्किलपणे त्याला विचारले आणि पर्समधून 2 तिकिटे काढून त्याला दाखवली. रमाकांतने एक औंढा गिळला. नो थँक्यू. ओ कम ऑन रमाकांत, एकदा तरी तुझ्या कंपनीचा लाभ घेऊ दे ना मला. मिस्किलपणे डॉली म्हणाली. रमाकांत घामाघूम झाला आणि डॉली खळाळून हसली. यू नॉटी बॉय, मला आवडतोस तू. हसत हसत तिने हजेरी बुकावर सही केली. सही करतानाच तिला जाणवले की नाकावर घसरलेल्या चष्म्यातून कावळे हळूच तिच्या घोटीव पायांचे निरीक्षण करीत आहेत. तिने हळूच कावळ्यांच्या टकलावर हाताने थाप मारली. तिच्या मांसल आकर्षक पायात रंगलेले कावळे एकदम गडबडले आणि नाकावरून त्यांचा चष्मा एकदम टेबलावर पडला. ओल्ड मॅन, तू फार चावटपणा करतोस. डोळे वटारण्याचा अभिनय करीत डॉली म्हणाली आणि कावळे ओशाळवाने हसले. डोंट बी नर्वस ओल्ड मॅन, लाडीक आवाजात डॉली म्हणाली. हे पुस्तक पाहिलंस? पर्समधून एक पुस्तक काढून डॉलीने कावळ्यांच्या समोर धरले. टिप्पणीस लगेच त्यात डोकावला. पुस्तक पाहून दोघांचे डोळे विस्फारले गेले. कावळीने एकदम पुस्तक घेण्यासाठी हात पुढे करताच डॉलीने चपळाईने ते मागे घेतले. नॉट फॉर यू ओल्ड मॅन, मिस्किलपणे हसत ती म्हणाली. हे पुस्तक रमाकांत सारख्या तरुणांसाठी आहे. कुठले पुस्तक? हजेरी बुकावर सही करून होताच अभावितपणे रमाकांतने विचारले. हे काय? बघ ना. डॉलीने अगदी त्याच्या हातातच पुस्तक कोंबले. रमाकांतने पुस्तकाकडे पाहिले, पण बाहेरून कवर घातल्याने कसले पुस्तक आहे हे त्याच्या लक्षातच येईना. उत्सुकतेने त्याने पुस्तक उघडले आणि तो हादरलाच. कावऱ्या बावऱ्या नजरेने त्याने आजूबाजूला पाहिले आणि चटकन पुस्तक मिटून टाकले. अविश्वासाच्या नजरेने त्याने डॉलीकडे पाहिलं. ती रुमालात तोंड दडवून खुदू खुदू हसत होती. आपल्या छातीत अचानक एवढी धडधड सुरू का झाली हे रमाकांतला समजेना. असले पुस्तक त्याने प्रथमच पाहिले होते. आजपर्यंत नुसते ऐकून होता तो, पण आज त्याने प्रत्यक्ष पाहिले होते. स्त्री पुरुष संबंधाचे उघड्या नागड्या अवस्थेतील फोटोंचे पुस्तक होते ते. घाईघाईनेच रमाकांतने ते परत डॉलीच्या हातात खुपसले आणि मग मात्र डॉलीला राहावेना. रमाकांतचा बावरलेला चेहरा, पुस्तक पाहून विस्पारलेले त्याचे डोळे, हे सारं आठवून ती खळाळून हसली. आपण ऑफिसमध्ये आहोत ही ती क्षणभर विसरली. ज्या लगबगीने रमाकांतने तिला पुस्तक परत केले होते त्या लगबगीचे तर तिला एकसारखे हसू येत होते. पुस्तक आवडले नाही तुला? अगदी त्याच्या डोळ्यात पाहत डॉलीने विचारले आणि रमाकांतने तिला कोपरापासून हात जोडले. त्याच्या त्या हावभावाला डॉली पुन्हा एकदा खळाळून हसली.
काही न बोलता रमाकांत आपल्या टेबलाकडे गेला. पुस्तक पर्समध्ये ठेवत डॉली वळली. त्याचवेळी केबिनचा दरवाजा उघडून साहेब बाहेर आला. ऑफिसमध्ये अचानक शांतता पसरली. सगळ्यांच्या माना एकदम खाली झुकल्या. कामात गर्क झाल्याचा भास प्रत्येकजण निर्माण करीत होता, पण साहेबांचे कोणाकडेही लक्ष नव्हते. कंबर हलवीत मुरडत मुरडत आपल्या टेबलाकडे जाणाऱ्या डॉली परेराच्या पाठमोऱ्या आकृतीकडे आसुसलेल्या नजरेने तो पाहत होता. जागच्या जागी उभे राहूनच साहेबाने सिगारेट शिलगावली. धुराची वलिये सोडतच तो डॉलीच्या दिशेनं निघाला. डॉलीपासून काही पावलावरच तो थांबला. साऱ्या ऑफिसभर त्याची नजर फिरली, पण हे सारं नाटक होतं. खरं तर तो डॉलीसाठीच आला होता. सर्वांकडे नजर फिरवण्याचे नाटक करून त्याची नजर डॉलीवर स्थिरावली. आपल्या टाईपरायटरवरील प्लास्टिक कव्हर काढणारी डॉली साहेबाला पाहून सहजपणे म्हणाली, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग डॉली. साहेब तोंडातल्या तोंडातच पुटपुटला आणि मग जसा आला तसा निघून गेला. सर्वांनी सुटकेचा सुस्कारा सोडला, पण कावळ्यांचा चेहरा गंभीर झाला होता. डॉलीवर खिळलेली साहेबांची अधाशी नजर कावळे विसरू शकत नव्हते आणि साहेबांचा रंगेल स्वभावही ते डोळे आड करू शकत नव्हते. 10:15 सर्वांचा चहा झाला आणि रमाकांत उठून डॉलीकडे आला. डॉलीला आश्चर्य वाटले. रमाकांत, तू टेबल तर नाही चुकलास? आपले टपोरी डोळे त्याच्यावर रोखत डॉली म्हणाली. रमाकांत हसला. मी तुझ्याकडेच आलो आहे. ऑफिशियल? पर्सनल. नोकरीचे ॲप्लिकेशन टाईप करून हवे आहे? नाही. मग ते पुस्तक पाहिजे? त्याला बरोबर पकडला अशा आविर्भावात डॉली म्हणाली, मला वाटलेच होते. कुठलाही पुरुष एवढा थंड कसा असू शकेल? थांब, देतेस तुला. बोलता बोलता डॉलीने आपल्या टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि ती आत ठेवली पुस्तकं काढणार तोच रमाकांतने तिला अडवले. घाई करू नकोस डॉली, मी पुस्तकासाठी आलेलो नाही. डॉलीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. डॉली, मला तुझ्याशी काही बोलायचं होतं. डॉलीने ड्रॉवर बंद केला. आता तिच्या चेहऱ्यावर उत्सुकता होती, पण रमाकांत गोंधळला होता. कशी सुरुवात करायची हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. शब्दांची जुळवाजुळव करत होता तो. ओ कमान रमाकांत, डॉली किंचित त्रासिकपणे म्हणाली. असाच जर उभा राहिलास तर संध्याकाळचे 5:30 वाजतील. डॉली, मी जे काही सांगणार आहे त्याने तुला कदाचित राग येईल. अडकळत अडकळत रमाकांत म्हणाला. नॉट ॲट ऑल. डॉलीने त्याला आश्वासन दिलं. डॉली, तुझं हे मोकळं वागणं एक दिवस तुला गोत्यात आणेल. गंभीर चेहरा करून रमाकांत म्हणाला आणि डॉलीला हसू आलं. हसू नकोस. तुझा आजचा हा ड्रेस, कोणाशीही सलगीने बोलणे, चेष्टा करणे, कोणाचाही अगदी सहज गैरसमज करू शकेल. तुझ्या मोकळ्या वागण्याने कुठलाही पुरुष जागृत होईल आणि चौताळलेला पुरुष खवळलेल्या वाघापेक्षाही धोकादायक असतो. डॉली, रमाकांत, तुझ्या सदिच्छेबद्दल मी आभारी आहे. डॉली या क्षणी त्याची चेष्टा न करता म्हणाली. पण माझं संरक्षण करण्यास मी समर्थ आहे. वेळ सांगून येत नाही डॉली. तुला सावध करायला आलो होतो मी. रमाकांत पुन्हा आपल्या टेबलाकडे गेला. डॉलीने टाईपरायटरवर पेपर्स चढवले. तिचा चेहरा काहीसा गंभीर झाला होता. थोड्याच वेळाने चंदू शिपायाने तिला निरोप दिला. साहेबांनी डिक्टेशन घेण्यासाठी तिला बोलावलं होतं. नेहमीच्याच तोऱ्यात डॉलीने केबिनमध्ये प्रवेश केला. डॉलीला पाहून साहेब प्रसन्न हसला. एका मागोमाग एक अशा खूप पत्रांची उत्तरे साहेब सांगत होते आणि त्याच त्वरेने डॉली लघुलिपीत ती उतरवून घेत होती. पण मध्येच तिला काहीतरी जाणवलं. विचित्र संवेदना झाली तिला. चटकन लिहिता लिहिता मान वर करून तिने पाहिलं. साहेब एकटक तिच्याकडे पाहत होता. त्याची नजर तिच्या शरीराहून फिरत होती. मोकळ्या गळ्याच्या मोकळ्या भागात शिरण्याचा प्रयत्न करीत होती. डॉली शहारली.
साहेबांची ती नजर तिला अनोळखी होती, पण त्या नजरेतला अधाशी पुरुष तिच्या ओळखीचा होता. साहेबाने चटकन टेबलवरच्या पेपर्समध्ये मान झुकवली होती. पुन्हा पुढे डिक्टेशन सुरू झालं होतं. पण आता वातावरणात पूर्वीचा मोकळेपणा राहिला नव्हता. डिक्टेशन घेता घेता डॉलीला रमाकांतच्या उपदेशाची आठवण झाली आणि सहजपणे तिने आपल्या मोकळ्या गळ्यावर डावा हात ठेवला. डिक्टेशन संपताच साहेबांनी सारे पेपर्स तिच्याकडे दिले. पण पेपर्स देताना साहेबांचा हात आपल्या हाताला उगाच स्पर्श करतो याची जाणीव डॉलीला झाली. संतापाची एक तिढीक तिच्या मस्तकात उठली, पण स्वतःला तिने आवरले. कदाचित हा आपल्या मनाचाच एक खेळ असेल अशी स्वतःची समजूत तिने करून घेतली. पेपर्स आणि डिक्टेशन नोटबुक घेऊन ती उठली. केबिनचा दरवाजा उघडून ती बाहेर जाणार तोच तिने एकदम मागे वळून पाहिले. साहेबांची नजर तिच्यावरच खिळी होती. डॉली घाईघाईने दरवाजाबाहेर आली. अजून तिचा विश्वास बसत नव्हता, पण साहेबांची नजर तिला समजली होती. साहेबांची नजर गढुळली होती, साफ नव्हती. तशी साहेबांची कीर्ती तिच्या कानावर पडली होती. पक्का लंपट म्हणून स्टाफमध्ये त्याच्याबद्दल चर्चा होत होती, पण तिने त्यावर विश्वास ठेवला नव्हता. लोक उगीच एखाद्याला नावे ठेवतात अशीच ती समजत होती. ऑफिसातल्याच मिस ललनेशी साहेबांचे लागे बांधे आहेत हेही तिला काही नवीन नव्हते. त्याबद्दलही तिने खूप ऐकले होते आणि एकदा तर दोघांना तिने मरीन ड्राईव्हवर हातात हात घालून फिरतानाही पाहिले होते. पण सरळ स्वभावाच्या डॉलीने त्याच्याकडेही दुर्लक्ष केलं होतं. ही त्या दोघांची सर्वस्वी खाजगी बाब आहे असंच ती समजली होती. पण आज साहेबांनी तिच्याकडे मोर्चा वळवला होता. संपूर्ण दिवस डॉली बेचैन होती. आज ती नेहमीप्रमाणे हास्यविनोद करीत नव्हती, स्वतःच्याच विचारात होती. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.